ठाकरे साहेब टाळ्यांचा गजर मंचापर्यंत येऊ देत। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझी अवस्था आता भाषण करताना अशी झाले की क्रिकेटच्या टीम मधल्या आधीच्या सगळ्याच बॅट्समननी सेंचुरी आणि डबल सेंचुरी मारले आणि मी आता रन्स काढून उपयोग काय, कारण झाले सामना जिंकलेलाच आहे आपण। आवाज येत नाही काय हो माईक दादा, येतोय का आवाज? हा ठीक। हा नाही, मॅच तर जिंकलेलीच आहे आणि आता कैलास ओमराजे मला इथली माहिती देत होते। पहिलं म्हणजे ओमराजे आणि कैलासचं मी जाहीर अभिनंदन करतोय, कारण अस्सल कट्टर शिवसैनिक हा खोक्याने विकला जात नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। हे फटाके जरा नाही, आता एवढे तर जिंकल्यावर किती, विजयाचे तर याच्याहून जोरात वाजवायचे आहेत आणि एवढे वाजवायचे की दिल्लीच्या कानाखाली आवाज गेला पाहिजे फटाक्याचा। एकूण वातावरण तुम्ही बघताय आणि बऱ्याच वर्षांनंतर मला असं वाटतं की मी उमरग्यामध्ये आलोय जाहीर सभेसाठी, पण आज मला ती सुद्धा सभा आठवते शिवसेना प्रमुखांची। 95 सालची वगैरे असेल, भर दुपारची होती, बरोबर ना? तुमच्यापैकी काही असतील, तुम्हाला लक्षात आहे का त्या सभेत एक साप निघाला होता? आता आम्हाला काय माहित, आम्ही त्या सापाला दूध पण पाजलं, मग तो साप स्वतःहून कोरेक्स प्यायला लागला। असं काय काय होत गेलं, पण आता त्या सापाला त्याची जागा बरोबर दाखवायची। आणि काल परवाकडे पण काँग्रेसमधले कोणतरी भाजपात गेले, जाऊ द्या। माझ्यासोबत आज सुद्धा आले होते इकडे, व्यासपीठावरती पण असतील, समोर पण असतील, काँग्रेसची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची आहेत, वंचितची आहेत। विशेष म्हणजे या वेळेला राज्यभरात फिरताना मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आहे, कारण त्यांना आता कळलंय की शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यातला फरक सगळ्यांना कळायला लागलेला आहे। आज सुद्धा मी सगळ्यांना सांगतोय, आम्ही तर लढाईला मैदानात उतरलोच आहोत। ही लढाई माझी एकट्याची नाही, ही लढाई माझ्या महाराष्ट्राची आहे, माझ्या देशाची आहे, तुमच्या भावी पिढ्यांची लढाई आहे। मग सगळेजण विचारतात सगळेच तिकडे चाललेत, म्हटलं आणखीन राहिले असतील त्यांनी पण जाऊ द्या, कारण उद्या आम्ही जिंकणार आहोतच। पण आम्ही जिंकल्यानंतर असं कोणी बोलू नये की तुम्ही जिंकलात पण मी तुमच्या बरोबर होतो म्हणून। नाही, तुला जायचं आत्ताच जा आणि समोर उभा राहा, बघतो तुला आडवा कसं करायचं ते। भारतीय जनता पक्षाला काय वाटतं का संपूर्ण हिंदुस्थान आणि महाराष्ट्र त्याने काय आंदण दिलंय की काय? आणि सगळा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आमदार खासदार घेतले असाल, पण जनता 50 खोक्यामध्ये येऊ शकत नाही, अजिबात नाही। कारण माझी महाराष्ट्रातली जनता ही भाडखाऊ नाही, लाचार नाही, नादान नाही, गद्दार नाही। आणि जसं जय श्रीराम ही एक गोष्ट आहे, जरूर आहे, आम्ही पण श्रीरामाचे भक्त आहोतच नव्हे। त्यावेळेला जे काही सगळं उसळलं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षाचं कोणी रस्त्यावरती फिरकायला तयार नव्हतं, एवढी त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली होती। आणि ओमराजे तुम्ही बोलता ते बरोबर आहे,
ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं नाव कोणाला माहिती नव्हतं त्या वेळेपासून आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज्यामध्ये भाजपच्या कित्येक पटीने पुढे गेलेलो होतो. आज सुद्धा पुढेच आहोत. आज सुद्धा पुढे आहोत. आणि आता त्यांना जे काय वाटतं, मी मुद्दामून ओमराजे जे बोलले त्याच्यावरती आणखीन थोडं पुढे बोलणार आहे. 2019 साली हे सत्य आहे, कारण मला पूर्ण माहिती आहे. आता तुम्हाला भेटून मी तुळजापूरला जाणार आहे. म्हणजे हा जो मतदारसंघ आहे, इकडे माझ्या भवानी मातेचं मंदिर आहे. आणि तिची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय की अमित शहानी मला अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ. शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष. हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं. आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत, पण तसेच आम्ही आमच्या तुळजाभवानीचे सुद्धा निस्सीम भक्त आहोत. जय शिवाजी जय भवानी हे म्हटल्यानंतर, हर हर महादेव म्हटल्यानंतर अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि त्या भवानी मातेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की हे जे घडलं होतं ते खरं घडलं होतं. अमित शहा खोटं बोलतायत हे मी तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतोय. बरं, त्यावेळेला त्यांनी तो शब्द मोडला आणि मोडल्यानंतर आपण उघड आपण कधी चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत, रात्रीच्या गाठी भेटी घेतलेल्या नाहीत, हुडी वगैरे घालून चष्मा वगैरे घालून फडणवीस किंवा त्यावेळेला शरद पवार किंवा राहुल गांधींना भेटायला मी कधी गेलो नव्हतो. पण यांनी शब्द मोडला. मी हिंदू हृदय सम्राटांना, म्हणजे मी सगळे सरळ सांगतो की जगासाठी हिंदू हृदय सम्राट आणि माझ्यासाठी सुद्धा आहेतच. पण माझी पहिली ओळख त्यांच्याशी झाली ती माझे वडील म्हणून झाली. आणि मी म्हणजे त्यांच्या पुत्राने त्याच्या पित्याला दिलेलं, म्हणजे वडिलांना दिलेलं ते वचन की मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि मी त्यांना सांगितलं की मला मुख्यमंत्री व्हायचं नाहीये, पण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन आहे हे आता मी पूर्ण नाही केलं तर मी उद्या कसं करणार. मग ते म्हणाले की ठीक है, जब आपका मुख्यमंत्री होगा तो हमें संभालना, हमारा रहेगा तो हमें आपको संभालेंगे. म्हटलं हे तर होणारच आहे. युती म्हटल्यानंतर एकमेकाला सांभाळून जाऊच आपण. पण 2019 लोकसभेपर्यंत आपला वापर करून घेतला. आज ते जे म्हणतायत की उद्धव ठाकरे पक्षप्रमुखच नाहीत, मग तेव्हा मातोश्रीमध्ये कोणाला भेटायला आला होता तुम्ही? घराणेशाहीवरती तुम्ही आज बोंबलताय बेंबीच्या देठापासून. मग तुम्हाला माहित नाही मातोश्रीमध्ये तुम्ही येऊन मला भेटलात त्या हिंदू हृदय सम्राटांचा मी मुलगा आहे, तुम्हाला माहिती नव्हतं तेव्हा? आज बोंबलताय घराणेशाहीच्या विरुद्ध. आणि मग त्याच्यानंतर एक वातावरण